ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचाराची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली आहे। या तक्रारीत नाशिकच्या बोंधू अशोक खरातचाही उल्लेख असल्यानं खळबळ उडाली आहे। सदर पीडित महिला ही डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत असताना महेश आहेर तत्कालीन सहाय्यक आयुक्त ठाणे महापालिका यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या हिरानंदानी इस्टेट येथील भाड्याच्या फ्लॅटवर घेऊन गेले। त्यानंतर सदर महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीकारक पदार्थ देऊन सदर महिलेवर जबरदस्तीनं शारीरिक संबंध करून महेश आहेर यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले व नंतर यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन सदर महिलेला वारंवार शरीर सुखाची मागणी केली। तसेच महेश आहेर यांनी फिर्यादी यांना नाशिकमध्ये प्रसिद्ध कॅप्टन अशोक खरात हे ज्योतिषी आहेत, आपण आपल्या भविष्याबद्दल त्यांच्याकडे जाऊ व जाणून घेऊ असं सांगून त्यांच्यावर कॅप्टन खरात यांच्या नाशिक येथील ओक्स कार्यालयात सदर महिलेच्या इच्छेविरोधात महेश आहेर यांनी लिंबू उतरवला व त्यांना मोतीखडा गळ्यात परिधान करण्यासाठी दिला आहे, अशी पीडित महिलेची पोलीस तक्रार आहे। आता या प्रकरणात अशोक खरातचे नाव आल्यामुळे महेश आहेर व अशोक खरातचे संबंध प्राथमिक माहितीनुसार समोर येत आहेत। महेश आहेर ठाणे महापालिकेतील माजी सहाय्यक आयुक्त आहेत। काही वर्षांपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यात महेश आहेर हे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी देत असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली होती। तसेच आव्हाड यांनी आहेर यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर मालमत्तेचे आरोप केले होते। तेव्हा या वादानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची CID चौकशी करण्याची घोषणा केली होती। आता महेश आहेर यांच्यावरील नव्या तक्रारीमुळे ठाणे आणि नाशिकमधील कथित बोंधूबाबा कनेक्शन पुन्हा चर्चेत आलं असून या प्रकरणात पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।